पुदिन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाही, तर पचन सुधारण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, मळमळ, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठी होत असतो. कोणते महत्त्वाचे पोषक घटक या पुदिन्यामध्ये असतात? तर फॉस्फरस, कॅल्शियम, जीवनसत्व बी, सी आणि डी यासारखे पोषक घटक शरीरातील आपली जळजळ कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. तसंच आपल्या शरीरातील रक्ताचा प्रवाह असेल तर तो निरामय होण्यासही मदत करत असतात. उष्णतेवर मात करण्यासाठी, पोटातील अस्वस्थता नाहीशी करण्यासाठी, त्वचेच्या विविध समस्यावर उपचार म्हणून आणि अन्नाचं पचन नीट सुधारण्यासाठी पुदिना प्रभावी मानला जातो. अनेक जण तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा वापर करतात. पुदिन्यातील औषधी गुणधर्म ताजेपणा आणतात. तोंडातील जीवाणू काढून टाकण्यास मदत करतात. म्हणूनच अनेक टॉफी, च्युइंगम, टूथपेस्टमध्ये पुदिन्याचा हमखास वापर केला जातो. याशिवाय दररोज पुदिना पानं नियमित चघळणारेही अनेक लोक असतात. पुदिन्यामध्ये असलेले अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेचे संरक्षण करण्यास उपयुक्त आहेत. त्यामुळे अनेक साबण आणि बॉडी वॉश, हँडवॉश यासारख्या उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जातो. बुरशीजन्य संसर्गासारख्या त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यासाठीही पुदिना फायदेशीर ठरतो. हल्ली खाण्यापिण्यामुळे पोटात विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात. जंक फूड किंवा मसालेदार पदार्थ अन्न खाल्ल्याने अपचन आणि पोटदुखी यासारखे त्रास होतात. पुदिना अन्नपचनास मदत करतो. मुख्य म्हणजे पुदिना मिळवण्यासाठी फार धावाधाव करण्याची गरज नसते. बाजारात तुम्हाला सहज तो उपलब्ध होतो. त्याचबरोबर त्याची किंमत पण आपल्या खिशाला परवडणारी असते. अगदी घरच्या कुंडीत देखील तुम्ही पुदिना लावू शकता. त्यामुळे उपलब्धता आणि बहुगुणित्व अशा दोन्ही बाबतीत पुदिना अतुलनीय म्हणायलाच हवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.